नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. सकाळच्या नाश्त्यासाठी काय बनवायचे तेही झटपट आणि पौष्टिक, हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला नक्कीच पडतो. तेव्हा अशा प्रकारे बनवा नाचणीची आंबोळी, जी फक्त 10 मिनिटात तयार होते. शिवाय खायला तर अप्रतिम अशी लागते. सध्या कडाक्याचा उन्हाळा सुरू झाला आहे, तेव्हा ही नाचणीची आंबोळी शरीराला थंडावा तर देतेच, शिवाय शरीरातील ऊर्जाही वाढवते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी ही आंबोळी उत्तम पर्याय आहे. शिवाय डायबेटिक्स पेशंटसाठी आंबोळी उत्तम पर्याय आहे. रेसिपी नेहमीप्रमाणे साधी, सोपी, सुटसुटीत तर आहेच. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. नाचणीची आंबोळी बनवण्यासाठी प्रथम आपल्याला सर्व साहित्य एका बाउलमध्ये एकजीव करून घ्यायचे आहे. त्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे. आता त्यात आपण 1 वाटी नाचणीचे पीठ घालूया. त्याबरोबरच आपण एक एक करून जिन्नस त्यामध्ये ॲड करणार आहोत. आता त्यात आपण 1 वाटी जाड रवा घालूया. इथे जाड किंवा बारीक कोणताही रवा वापरला तरी चालेल. त्याबरोबरच आता आपण चवीनुसार मीठ आणि त्याबरोबरच 1 वाटी आंबट दही घालूया. इथे आंबट दह्याचाच वापर करायचा आहे. आता सर्व साहित्य प्रथम आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया. त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून आंबोळीच्या बॅटरप्रमाणे सरसरीत बॅटर तयार करून घेऊया. इथे रवा वापरल्यामुळे पाणी थोडेसे जास्त लागते, त्यामुळे अगदी थोडे थोडे पाणी घालून हे बॅटर सरसरीत असे करून घ्यायचे आहे. पाहू शकता अशा प्रकारे अगदी सरसरीत असे बॅटर तयार करून घ्यायचे आहे. आता बाउलवर झाकण ठेवूया आणि साधारणतः 15 ते 20 मिनिटे बॅटर रेस्ट करण्यास ठेवूया, म्हणजे त्यातील रवा व्यवस्थित फुलेल. आता रवा फुलेस्तोवर आंबोळीबरोबर खाल्ली जाणारी चटणी बनवून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी फुटाण्याची डाळ, अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे तुकडे, त्याबरोबरच 1 हिरवी मिरची आणि अर्धा इंच आले घालूया. हिरवी मिरची आणि आल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि रंगासाठी पाव चमचा लाल तिखट घालूया. जर तुम्हाला लाल तिखट इथे घालायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आता मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून प्रथम आपण हे मिश्रण व्यवस्थित फिरवून घेऊया. त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून अगदी बारीकसर अशी चटणी वाटून घेणार आहोत. आपण पाहू शकता मिश्रण अगदी सरसरीत असे मी वाटून घेतले आहे. आता त्यात आपण पाणी घालून मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून बारीक चटणी वाटून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे अगदी बारीकसर अशी चटणी वाटून घ्यायची आहे. आता ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यानंतर त्यावर हिंग, मोहरी आणि जिऱ्याची फोडणी करून घेऊया आणि फोडणी चटणीमध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊया. अशा प्रकारे तयार झाली आंबोळीबरोबर खाल्ली जाणारी अशी चटपटीत अशी चटणी. आता लगेचच आंबोळी बनवायला घेऊया. साधारणतः 15 ते 20 मिनिटानंतर बाउलवरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता बॅटर अगदी व्यवस्थित फुलले आहे आणि रवाही अगदी व्यवस्थित फुलला आहे. आता त्यात आपण 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालूया, किंवा तुम्ही इथे बेकिंग पावडरचाही वापर करू शकता आणि त्यावर 1 ते 2 चमचे पाणी घालून बॅटर अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया. त्यामुळे आंबोळीला जाळी अगदी सुरेख येते. साधारणतः 1 ते 2 मिनिटे आपल्याला बॅटर एकाच दिशेने अशा प्रकारे व्यवस्थित फेटून घ्यायचे आहे. आपण पाहू शकता बॅटर अगदी व्यवस्थित फुलले आहे. आता लगेचच आंबोळी बनवायला घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे. आता पॅन गरम झाल्यावर अशा प्रकारे ब्रशने अगदी व्यवस्थित पॅनला ग्रीस करून घेऊया. त्यानंतर बॅटर अगदी व्यवस्थित एकजीव करून अशा प्रकारे आपण आंबोळीचे बॅटर अगदी व्यवस्थित पॅनवर पसरवून घेऊया. त्यानंतर पॅनवर झाकण ठेवून गॅसची फ्लेम मीडियम ठेवून एक बाजू अगदी खरपूस भाजून घेऊया. साधारणतः 2 मिनिटानंतर पॅनवरील झाकण काढून पाहूया. आपण पाहू शकता आंबोळीला अगदी जाळी सुरेख आली आहे. आता आंबोळीच्या कडा सुरीने व्यवस्थित मोकळ्या करून घेऊया.
त्यानंतर आंबोळी अगदी हलक्या हाताने व्यवस्थित पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनी आंबोळी अगदी खरपूस भाजून घेऊया. साधारणतः 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता आंबोळी दोन्ही बाजूनी अगदी खरपूस भाजली गेली आहे. आता लगेचच ती आपण एका चाळणीवर काढून घेऊया. आपण पाहू शकता आंबोळी किती सुरेख झाली आहे. आता अशाच प्रकारे मी दुसरी आंबोळी तुम्हाला बनवून दाखवत आहे. त्यासाठी पुन्हा पॅनला तेल लावून अशा प्रकारे अगदी व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचे आहे. त्यानंतर पुन्हा त्यावर आपण जे बॅटर तयार करून घेतले आहे ते अगदी व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहे. त्यानंतर पॅनवर झाकण ठेवून साधारणतः 2 मिनिटे एक बाजू खरपूस भाजून घ्यायची आहे. म्हणजे आंबोळीला वरून जाळी सुटली पाहिजे इतपत आपल्याला एक बाजू अगदी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. साधारणतः 2 मिनिटानंतर आंबोळीची एक बाजू खरपूस भाजून झाल्यावर आंबोळी व्यवस्थित हलक्या हाताने पलटून दुसरी बाजू तशाच प्रकारे खरपूस भाजून घ्यायची आहे. आपण पाहू शकता आंबोळीच्या दोन्ही बाजू अगदी खरपूस भाजल्या गेल्या आहेत. लगेचच तीही आपण त्याच चाळणीवर काढून घेऊया. अशा प्रकारे राहिलेल्या आंबोळ्याही मी बनवून घेत आहे. आपण पाहू शकता सर्व आंबोळ्या मी बनवून घेतल्या आहेत. आता लगेचच गरमागरम नाचणीची आंबोळी चटणीसोबत सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाली फक्त 10 मिनिटात तयार होणारी चविष्ट अशी नाचणीची आंबोळी आणि त्याबरोबर खाल्ली जाणारी चटणी. ही आंबोळी शरीराला थंडावा तर देतेच, शिवाय शरीरात ऊर्जाही वाढवते. उन्हाळ्यात ही आंबोळी ही खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच पौष्टिकतेने परिपूर्ण अशी नाचणीची आंबोळी आहे. तुम्ही अशाच प्रकारे नाचणीची आंबोळी आणि त्याबरोबर खाल्ली जाणारी चटणी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच झटपट आणि चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.